पर्यटक मंत्री बनने के बाद पाटन चुनाव क्षेत्र के विधायक मंत्री शंभूराज देसाई कराड़ आए, जहां उनका स्वागत किया गया। पाटन चुनाव क्षेत्र के विधायक मंत्री शंभूराज देसाई आज कराड़ पहुंचे, जहां पर उनका जोरदार स्वागत किया गया। शिवसेना यशवंत विकास अघाड़ी की तरफ से स्वागत किया गया। इसी समय राजेंद्र सिंह यादव, विजय सिंह यादव, हनुमंतराव पवार, स्मिता हुलवान आदि कार्यकर्ता उपस्थित थे। शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर जिल्हावासियांच्या वतीनं आणि विशेषतः माझ्या मतदारसंघातल्या तमाम जनतेच्या वतीनं आपण बघताय उत्स्फूर्तपणानं स्वागत लोकांनी माझं केलेलं आहे। हे जनतेचं प्रेम हे महायुतीवरचं आहे। माननीय शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, माननीय फडणवीस साहेबांच्या, माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एवढं लँडस्लाइड विक्ट्री, एवढं प्रचंड बहुमत विधानसभेमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं या महायुतीला दिलं आणि लोकांचं प्रेम, सर्वसामान्यांचे आशीर्वाद हे कायमच महायुतीबरोबर राहिलेले आहेत। मी नतमस्तक होऊन या स्वागताचा स्वीकार करतो आणि ज्या दिवशी शपथविधी झाला, खातेवाटप झालं, त्या दिवशी आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना आदेश दिलेले आहेत की लगोलग कामाला सुरुवात करा। आणि मी आता उद्याच माझ्याकडे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण हा विभाग आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सातारा जिल्हा हा माजी सैनिकांचा जिल्हा आहे। मिलिटरी आपशिंगे गाव, या गावातला घंटी एक माणूस सैन्य दलामध्ये आहे। उद्या त्या गावामध्ये मी जातोय, आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी माझ्या बरोबर आहेत आणि त्या गावामध्ये आणि एकूणच जिल्ह्यामध्ये माजी सैनिकांच्या संदर्भातले जी काही कामं करायची आहेत त्याची सुरुवात, त्याचा आढावा उद्या या ठिकाणी मी घेतोय। पर्यटनाच्या माध्यमातून लगेच परवाच्या दिवशी प्रतापगडावरती मी सगळ्या आमच्या पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन, आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन जातोय। कारण गेल्याच 2 वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रतापगड संवर्धन करण्यासाठी म्हणून एक प्रस्ताव मंजूर केलेला होता। तोही गतीनं पुढे न्यायचा आहे, त्याच्यात अधिक काही सुधारणा करायच्या आहेत। ते देखील काम परवाच्या दिवशी आम्ही सगळे अधिकारी जिल्ह्यातले आणि राज्यस्तरावरचे आम्ही प्रतापगडावरती जातोय। आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे। जे वचन, जे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेलं आहे ते पूर्ण करण्याला आमचं पहिलं प्राधान्य राहील। आज महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व गौण खनिज कॅबिनेट मंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांचं निवडून आल्यानंतर व मंत्रिपदामध्ये मिळाल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी आगमन होतं। आज कराड नगरीच्या वतीनं या ठिकाणी पाटण तिकाटने आपण त्याला वारुंजी फाटा म्हणतो, त्या ठिकाणी त्यांचं कराड नगरीच्या वतीनं अतिशय भव्य असं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी या भागासाठी, शहरासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, भरीव असं निधी व त्याबद्दल खूप असं प्रेम दिलं। आज पुन्हा त्यांची या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली, त्याबद्दल सर्व कराडकर जनतेच्या वतीनं त्यांचं जल्लोष असं स्वागत करण्यात आलं। भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्या पुढील वाटचालीस आम्हा सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। सर खबर बोला और फोटो भी देना है खाली कर जरा कहना ओ मेहरबान खाली के मोबाइल कैलाश मोबाइल खाली है कैला
हम तुम्हारे साथ